सर्वप्रथम विद्येची देवता मा सरस्वतीला वंदन करतो। त्याचबरोबर आमच्यासाठी दैवत असणारे ज्यांच्यामुळे आमच्याकडे सर्वस्व आहे, शिक्षणाच्या देवतेसोबत शिक्षणाची गंगा आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे वाहत आहे। विद्यार्थी शेतकरी हे दोन घटक समोर ठेवून त्यांनी अविरतपणे जीवनभरात कार्य करत आहे असे आमचे दैवत असणारे आदरणीय स्वर्गीय अंकलजी टोपे साहेब, ज्यांनी सगळ्यात प्रथम सुरुवातीला ज्याला आपण तेल म्हणतो, साऱ्या संदर्भात जास्त तेल असणारे जे शेतकरी लागले पाणी मिळत नाहीये, परंतु आदरणीय साहेबांनी एक खूप मोठा दूर दृष्टिकोन समोर ठेवून तेल असणारे जे गाव आहे, कारण त्यानंतर गोदावरी नदी यानंतर दुसरा जिल्हा सुरू होतोय, अशा शेवटच्या असणाऱ्या गावामध्ये सर्वप्रथम म्हणजे 1944 ला शाळेची सुरुवात केली। मी माझ्या आयुष्यामध्ये मला काही हे जमतच नाही, कधीच पडलं नाही। कोणची शाळेत गेलो, मला म्हणले तुम्हाला शेती शिकवावं लागेल, कधीच नाही शिकवलं, कारण म्हणले तुम्ही पाडते साक्षी आणि शेती घेतलं तर आज तो मास्टर ब्लास्टर झाला आणि त्याला भारतरत्न देखील भेटलेला आहे। त्यांनी देखील एवढं महान कार्य या ठिकाणी 10वी 12वी नापास आहे, पण त्या ठिकाणी माणूस ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाता येतं, कोणतंही क्षेत्र निवडा, पण त्यासाठी उत्कृष्टपणा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। तिसरं उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं तर एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण आहे। एपीजे अब्दुल कलाम एका नावाड्याचा मुलगा आहे, रामेश्वरम या ठिकाणी त्याचे वडील नाव चालवण्याचं काम करत होते आणि 5 पैशामध्ये नुसतं नेऊन सोडायचं काम करत होते, पण त्यांचा मुलगा देखील आज देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी माणसाला परिस्थिती माणसाला आड येऊ शकत नाही, हे महत्वाचं आहे। त्यानंतर पुढचं जर या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला जसं जेवणामध्ये पंगत महत्वाची आहे, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये देखील संगत फार महत्वाची असते। जशी पंगत तशी संगत महत्वाची आहे। आपण 5 श्रीमंत लोकांच्या संगतीने जर राहिलो तर 6वे श्रीमंत आपण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आपण 5 विद्वानांच्या संगतीत जर राहिलो तर आपण 6वे विद्वान झाल्याशिवाय राहणार नाही। 5 वेड्याच्या संगतीत जर आपण राहिलो तर 6वे वेळे आपण झाल्याशिवाय राहणार नाही। 5 गावाच्या संगतीत जर आपण राहिलो तर 6वे गाव आपण झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटी या ठिकाणी त्या 2005 साली मी कविता सादर केली होती, तीच कविता या ठिकाणी सादर करतो। कविता आहे खाद्यशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची, खरी कविता आहे। अरे संसार संसार जसं अरे संसार संसार जसं तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर। पण तीच कविता जर आज त्या असत्या तर त्यांना कशी करावी लागली असती, त्याचं विडंबन या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी केलेलं आहे। अरे संसार संसार जसा कुकर गॅसवर, अरे संसार संसार जसा कुकर गॅसवर आधी चढते प्रेशर मग शिजते रे सारे। अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, ना हा नित्य डिझेलला बंब कधी म्हणू नये। अरे संसार संसार दोन जीवाचा मिक्सर, एक फिरे करा करा तुझा आणि तो पावर। अरे संसार संसार पुढे पोराचं शिक्षण, जरी लावली ट्युशन तरी नाही ऍडमिशन, तरी नाही ऍडमिशन। अरे संसार संसार लेख झाला इंजिनियर, अरे संसार संसार लेख झाला इंजिनियर, गेला उडून परदेशी आता कोणाचा आधार, आता कोणाचा आधार। शेवटी या ठिकाणी आपण कवितेचा जर विचार केला तर अनेक कविता या ठिकाणी आहेत। कोणी 4 ओळीच्या कविता केल्या त्याला 4 ओळी म्हणून लागले, कोणी 8 ओळीच्या कविता केल्या त्याला 8 ओळी म्हणून लागले, कोणी 12 ओळीच्या कविता केल्या त्याला 12 ओळी म्हणून लागले, म्हणजे अशी नावे वेगवेगळी आहेत।